नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे। बघा, आता सरकारने काय केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी अजून एक चांगला निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय काय सर, शेतकऱ्यांकडे जे काही पीक कर्ज आहे किंवा शेतकऱ्यांना जे काही शेतीच्या संदर्भात कर्ज आहे, याच्या संदर्भामध्ये शासनाने परत एक चांगला निर्णय घेतलेला आहे, जो की तुम्हाला त्या संदर्भामध्ये एक शासनाचं जे काही परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे, शासनाने परिपत्रक सुद्धा त्याचं जाहीर केलेलं आहे। आता हे परिपत्रक काय बघा, सध्या काय झालेलं माहितीये का, राज्यभरामध्ये काय झालेलं आहे, या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे काय झालेलं आहे, खूप शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पूर्णची पूर्ण पीक वायाला गेलेलं आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांची जी काही अवस्था आहे, ही घेतलेलं पीक कर्ज किंवा इतर शेतीशी निगडीत कुठलंही कर्ज हे भरण्याची या वर्षी अवस्था नाहीये। त्याच्यामुळे काय झालेलं आहे, सरकारने या गोष्टीचा विचार करून काय केलेलं आहे, शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा देण्याच्या संदर्भामध्ये हा शासनाचं परिपत्रक दिलेलं आहे। हे परिपत्रक काय, याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की शेतकऱ्यांना आता कर्ज भरण्याची कुठलीही आवश्यकता नाही। म्हणजे कर्ज भरण्याची आवश्यकता नाही याचा अर्थ असा नाही की कायमस्वरूपी भरण्याची आवश्यकता नाही, पण काही दिवसासाठी म्हणजे शासनाने काय केलेलं आहे, 1 वर्षासाठी तुम्हाला कुठलंही कर्ज भरण्याची आवश्यकता नाहीये। बँकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून बँकांना सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचं 1 वर्ष कुठल्याही पद्धतीचं कुठलंही कर्ज शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येऊ नये। म्हणजे स्पष्ट स्वरूपामध्ये सरकारने बँकांना कर्ज वसुलीसाठी 1 वर्षाची स्थगिती दिलेली आहे, हे या परिपत्रकामध्ये दिलेले आहे। त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, याच्यात हे 26 नोव्हेंबर 2025 चं परिपत्रक आहे। याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहे, एक तर सहकारी कर्जाचे पुनर्गठन। बऱ्याचशा प्रमाणामध्ये काय होतं, ग्रामीण भागामध्ये पुनर्गठन हा शब्द जेव्हा कधी ऐकला जातो, पुनर्गठन ऐकल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आता जे कर्ज आपण घेतलेलं आहे त्या कर्जाचं पुनर्गठन करून त्याचं व्याज भरून परत आपल्याला नवीन जेवढं कर्ज आपण मागच्या वर्षी घेतलं ते कर्ज परत आपल्याला तेवढंच कर्ज मिळणार आहे। परंतु बहुतांशी असा अर्थ ग्रामीण भागामध्ये घेतला जातो किंवा याच्या अगोदर त्या पद्धतीचं पुनर्गठन झालेलं आहे बँकेकडून। परंतु सध्या जे काही सहकार कर्जाचे पुनर्गठन आहे, याचा अर्थ या ठिकाणी अशा स्वरूपाचा सुद्धा होऊ शकतो की हे जे काही कर्ज दिलेलं आहे तुम्हाला शेतकऱ्यांना, अल्प मुदतीचं, मध्यम मुदतीचं आणि दीर्घ मुदतीचं, म्हणजे काय, एखाद्या शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं तर त्याला 1 वर्षामध्ये त्याची परतफेड करावी अशा पद्धतीची अपेक्षा असते। परंतु ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आता नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना काय केलेलं आहे, ते 1 वर्षामध्ये भरणं शक्य नाही। मग त्याचं पुनर्गठन करण्यासाठी काय करता येईल, तर हे जे अल्प मुदतीचं कर्ज आहे हे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतरित केलं जाईल। म्हणजे काय, तर 1 वर्ष कर्जाची परतफेड दिलेली असेल तुम्हाला, तर त्याचा कालावधी 2 वर्ष वाढून देईल किंवा 3 वर्ष वाढून देईल। तुम्ही बाबा 1 वर्षात नका भरू, पण 3 वर्षात हे कर्ज भरा, अशा पद्धतीचं पुनर्गठन सहकार कर्जाचं या संदर्भात सांगितलेलं आहे। दुसरी काय, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती। म्हणजे तुम्ही शेतीशी निगडीत कुठलंही कर्ज घेतलेलं असेल, कुठलंही म्हणजे तुम्ही विहीरसाठी, पाईपलाईनसाठी याच्यात दिलेलं आहे, तसं असं काही विहिरीसाठी असं नाही, पण शेतीच्या निगडीच्या संदर्भामध्ये असा शब्द दिलेला आहे। त्याच्यामध्ये शेतीच्या निगडीत तुम्ही कर्ज काय काय घेऊ शकता, आपण तर एक तर पीक कर्ज घेतो किंवा विहिरीसाठी घेतो, बोरसाठी घेतो किंवा पाईपलाईनसाठी घेतो। अशा स्वरूपात तुम्ही कुठल्याही शेतीच्या निगडीत जर कर्ज घेतलेलं असेल तर अशा कर्जासाठी 1 वर्षाची स्थगिती शासनाने दिलेली आहे। आणि हे परिपत्रक आता बघा सहकार आणि पणन व वस्त्रोद्योग विभागानं काढलेलं आहे आणि 26 नोव्हेंबर 2025 हे परिपत्रक आहे, याच्यात स्पष्ट या संदर्भात सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना 1 वर्षभर तरी या कर्जाचा त्रास होणार नाही आणि बँका त्यांच्या मागे तगादा लावणार नाही। बँकेचे जे काही फोन्स सध्या थर्ड पार्टी लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन जे काही शेतकऱ्यांना फोन करून त्रास देण्याचा प्रकार वाढलेला आहे, तो सध्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी थोडाफार बदल होईल आणि बँका अशा कुठल्याही पद्धतीचे थर्ड पार्टी लोकांना, शेतकऱ्यांना फोन करून कर्ज भरण्यासाठी तगादा लावणार नाही। ही गोष्ट या माध्यमातून एवढं तरी क्लिअर होतंय, याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं। बघा, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती फॉलो नसेल केलं तर फॉलो करा। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, म्हणजे त्यांना सुद्धा या संदर्भामध्ये माहिती होईल। धन्यवाद।